सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची अनेक वर्षांपासून थकीत असलेल्या कर्जाची वसुली बँकेचे अधिकारी कर्मचारी यांनी यंदा केली। बँकेत घोटाळे करणाऱ्या 20 जणांना निलंबित करण्यात आले। त्यांचा अहवाल येताच दोषींवर बडतर्फीची कारवाई करत त्यांना थेट घरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूती करताना महिलेच्या आतड्यांना छिद्र पडला आणि महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली। या प्रकरणी युवा सेनेने प्रशासनाला निवेदन दिलं असून येत्या 7 दिवसांमध्ये दोषी डॉक्टरांवर कारवाई केली नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रिया रोखण्याकरता गर्भलिंग चिकित्सा आणि निदान दक्षता समितीमार्फत नियंत्रण ठेवलं जाणार आहे। महिलांच्या अवैध आणि अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रिया करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिला। देशात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय। सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 6815 वर पोहोचली आहे। गेल्या 24 तासात 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। संभाजीनगरच्या सुमारे 1 लाख लोकसंख्या असलेल्या सिडको वाळूज महानगर गेल्या काही महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाई तिथे जाणवते। नागरिकांना दररोज पिण्याच्या पाण्याकरता मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। तुळजाभवानी माता छत्रपती शिवरायांना भवानी माता तलवार देत असतानाचे 160 उंचीचं 108 फूट उंचीचं भव्य शिल्प तुळजापुरामध्ये लवकरच साकारलं जाणार आहे। या शिल्पाच्या माध्यमातून शिवरायांचा अंगावर शहारा आणणारा प्रेरणादायी इतिहास सगळ्या भाविकांना अनुभवता येणार आहे। मंदिर संस्थानचे विश्वस्त राणा पाटील यांनी अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली। अहिल्यानगरमध्ये वटपौर्णिमेच्या निमित्तानं शहरात एक अनोखं आणि सामाजिक सावित्री आंदोलन करण्यात आलं। आज शहरातील माता भगिनींनी त्यांच्या पतीच्या सुरक्षिततेकरता बंद पडलेल्या सिग्नलला काळे दोरे बांधून प्रशासनाकडे जीवनदानाची प्रार्थना करून आंदोलन केलं। पुण्यामध्ये एसटी राज्यभरातील 196 स्थानकांवर इलेक्ट्रिक चार्जिंग सुविधा केली जाणार आहे। परिवहन विभागाने एसटी महामंडळाच्या 78 बस स्थानकांवर चार्जिंग सुविधा निर्माण केली असून उर्वरित 118 बस स्थानकांवरील चार्जिंग सुविधा सुरू करण्याचं काम प्रगतीपथावर आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यामध्ये असलेला निवतीचा निळाशार समुद्र नेहमीच पर्यटकांना खुणावत असतो। आता पर्यटकांच्या आनंदात आणखी भर पडणार आहे। निवतीच्या समुद्राखाली देशातील पहिलाच आगळावेगळा जलपर्यटन प्रकल्प साकारणार आहे। नौदलातून निवृत्त झालेल्या INS गुलदा या युद्धनौकेचं रूपांतर निवती रॉकजवळ पाण्याखाली संग्रहालयात करण्यात येणार आहे। मुंबई आणि उपनगरात मेट्रो रेल्वेचं जाळं पसरलं आहे। त्याचा वापर आणि फायदा रहिवाशांबरोबर शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्हावा याकरता मेट्रो प्रवासामध्ये शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सवलत देण्यात यावी अशी मागणी युवासेना सिनेट सदस्यांनी MMRDAकडे केली आहे। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा इगतपुरी ते आमणे सुरू झाला आहे। उद्घाटन होऊन 5 दिवस होत नाहीत तोच या 5 दिवसांमध्ये 5 अपघात होऊन 5 जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झालेला आहे। बदलत्या तंत्रज्ञानामुळे मनोरंजनाची अनेक नवनवीन माध्यमं आल्यानं केबल व्यवसाय आता आर्थिक संकटात सापडला आहे। गेल्या 7 वर्षांमध्ये 4 कोटी केबल कनेक्शन्स कमी झाली असून याचा फटका या क्षेत्रात काम करणाऱ्यांना बसला आहे। सिंधुदुर्गाच्या कुडाळ, पिंगुळी, काळेपाणी, झाराप आणि साळगाव इथं झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याची कुडाळी पोलिसांनी उकल केली। या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अहिल्यानगरमधील श्रीगोंद्यामध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या पूरस्थितीने संपूर्ण गाव हादरलं। ओढ्याला आलेल्या पुराच्या प्रवाहामध्ये भाऊसाहेब कोळेकर या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। या दुर्घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। ढगफुटी सदृश्य शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने प्रशासनाकडून पंचनाम्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे।
धाराशिवमध्ये मे महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत। 57 गावातील 110 हेक्टरवरील नुकसानी भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठवणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार यांनी दिली आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन शिंदे सरकारनं मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या आणि रखडलेल्या याचिकांच्या सुनावणीला आजपासून पुन्हा प्रारंभ होणार आहे। कराड तालुक्यातील ओगलेवाडी इथं पिस्टल घेऊन फिरणाऱ्या तिघांना सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलाय। त्यांच्याकडून 2 देशी बनावटीची पिस्तुलं, 5 मॅगझिन्स आणि 3 जिवंत काडतूस असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। त्र्यंबकेश्वर इथून संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीसह दिंडी मंगळवारी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली। टाळ मृदुंगाचा गजर, विठुमाऊलीचा जयघोष करत निघालेल्या हजारो वारकऱ्यांच्या पावलांनी वेग घेतलेला आहे। मुंबई, ठाण्यासह कोकणात उद्यापासून मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। 12 जूनपासून 17 जूनपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय। एक महत्त्वाची बातमी बघूयात। राज्य सरकारनं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे। मंगळवारी सरकारनं मुंबईसह राज्यातील सगळ्या महापालिका, नगर परिषद, नगरपंचायतीच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी केलेले आहेत। त्यानुसार मुंबई महापालिका आयुक्त प्रभाग रचना करणार आहेत। मुंबईत 227 प्रभाग निश्चित करण्यात आलेले असून एक प्रभाग पद्धत असणार आहे। लोकसंख्येच्या आधारे ही प्रभाग रचना केली जाणार आहे। यामुळे 27 महानगरपालिकांकरता प्रभाग रचना प्रक्रिया गतिमान होईल। महापालिकांमध्ये प्रभागांची संख्या ठरवताना सगळे प्रभाग 4 सदस्यांचे करायचे आहेत, तर नगरपालिकेतील प्रभाग 2 सदस्यांचे असणार आहेत। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेचे अधिकार मुख्याधिकारी यांच्याकडे असणार आहेत। दरम्यान सरकारच्या आदेशावरून संभ्रम निर्माण झाल्याचं बघायला मिळत आहे। पालिका निवडणुकीकरता प्रभाग रचना तयार करण्याचा आदेश अखेर शासनानं जारी केलेला आहे। महापालिकेकरता 4 वॉर्ड्सचा मिळून एक प्रभाग तयार करावा असं आदेशात सांगण्यात आलंय। दरम्यान ही प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण करावी याचा उल्लेख मात्र केलेला नाही। प्रभाग रचना तयार करताना 2011 मधील जनगणना गृहीत धरावी का की 2022 मध्ये वाढीव लोकसंख्या गृहीत धरून या आदेशाची अंमलबजावणी करावी, याबाबत सुद्धा मनपा अधिकारी संभ्रमात आहेत। चांदीच्या भावात 2200 रुपयांची वाढ झाली आहे। चांदीला प्रति किलो 1,07,200 रुपयांचा दर मिळालाय। त्यामुळे चांदीच्या भावानं नवा उच्चांक गाठलाय। जून महिना अखेरीस विविध नोडमधील 22,000 घरं विक्रीकरता उपलब्ध करण्याचा निर्णय सिडकोने घेतलाय। संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब केलं जाण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे गेल्या गृहयोजनेतील शिल्लक राहिलेल्या 16,000 घरांचा सुद्धा यात समावेश केला जाणार आहे। लोकलच्या तिकिटातच एसी लोकलच्या प्रवासाची सुविधा देण्याचे प्रयत्न आम्ही करतोय, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। मुंबईतील रेल्वे दुर्घटनेनंतर याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा झाली। महाराष्ट्रासह देशभरातील टोल टॅक्सवरील वसुलीचा आकडा वर्षाकाठी 500 ते 1000 कोटींनी वाढत चालला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। टोल वसुलीच्या बाबतीत उत्तर प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र 4थ्या स्थानी आहे। आषाढी वारीत यंदा एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे। या माध्यमातून लोकसंख्या मोजण्यासह गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष योगदानातून महाराष्ट्राला मिळालेली युद्धनौका आता पाणबुडी म्युझियम सेंटर म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती बेटावर साकारण्यात येणार आहे। या महत्त्वाकांक्षी पर्यटन प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं। संयुक्त राष्ट्रांच्या एका नवीन लोकसंख्या अहवालानुसार
भारताची लोकसंख्या 2025 मध्ये 1.46 अब्ज होण्याचा अंदाज व्यक्त होतोय। ही लोकसंख्या जगात सर्वाधिक आहे। देशाचा एकूण प्रजनन दर लोकसंख्या स्थिरतेकरता आवश्यक दरापेक्षाही कमी झालेला आहे। मुंबई शहरानं देशातील सगळ्यात महागडं शहर अशी ओळख अधोरेखित केली आहे। बांधकाम उद्योगाचा अभ्यास करणाऱ्या एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे ही माहिती पुढे आली आहे। मुंबईत सध्या घरांच्या विक्रीचा प्रति चौरस फूट सरासरी दर हा 26,995 रुपये असा उच्चांकी आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा 10% आलाय। त्यामुळे राखीव पाणीसाठ्यातून मुंबईची तहान भागवण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय। याकरता भातसा आणि अप्पर वैतरणातील राखीव पाणीसाठा वापरण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे। मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडला आर्बिट्रेशन अवॉर्ड म्हणून 1,169 कोटी रुपये देण्याचे निर्देश देण्यात आले। इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये मे महिन्यातील गुंतवणूक तब्बल 22% घसरून 13 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे। मे महिन्यामध्ये ही गुंतवणूक 19,013 कोटी रुपयांवर आली होती। वांद्रे पश्चिम इथल्या एका गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापन समितीला अपात्र ठरवण्याचा आणि संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती करण्याचा सहकारी संस्थांच्या उपनिबंधकांचा निर्णय उच्च न्यायालयानं नुकताच रद्द केला। उपनिबंधकांची ही कृती कायदेशीर आणि सत्तेचा गैरवापर असल्याचे ताशेरेही ओढण्यात आले। मुंबई उच्च न्यायालयाच्या कामकाजाचं लवकरच थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे। उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी त्याबाबतचे संकेत दिले। घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगारांच्या गैरहजेरीला चाप लावण्याकरता मुंबई महापालिका प्रशासनाने कठोर पावलं उचलली आहेत। 45 दिवसांपेक्षा जास्त काळ एखादा कर्मचारी गैरहजर असला तर त्याच्यावर कठोर कारवाई करावी असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत। एक मोठी बातमी बघूया। पावसासंदर्भातली बातमी आहे। राज्यात पुढचे 3 ते 4 दिवसात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे। 15 जून नंतर राज्यभरात तो पूर्णपणे जोर धरेल असा अंदाज आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नका असं आवाहन राज्याच्या कृषी विभागाने केलं आहे। कोकणात 12, 13 आणि 14 जूनला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रामध्ये 13 ते 15 जून दरम्यान मुसळधार तर मराठवाड्यातील काही भागात 12 ते 14 जून दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागताकरता काही शाळांमध्ये राज्यपाल तर काही ठिकाणी मंत्री, आमदार, खासदार उपस्थित राहण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार प्रत्येक उच्च अधिकारी, मंत्री व लोकप्रतिनिधी यांनी 100 शाळांना भेटी द्यायच्या आहेत आणि शाळांची पाहणी करायची आहे असं त्यात म्हटलं होतं। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे। मात्र दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या तक्रारीचा ओघ सुरूच आहे। 7 ते 9 जून दरम्यान मुंबईतील 381 विद्यार्थ्यांनी हरकती नोंदवल्या आहेत। इयत्ता पहिलीला यावर्षीपासून नवीन अभ्यासक्रम लागू होत आहे। त्या दृष्टीने पहिलीच्या शिक्षकांचे 3 दिवसांचे प्रशिक्षण 12 ते 15 जून दरम्यान राज्य शैक्षणिक संशोधन परीक्षण परिषदेच्या मुंबई विभागातील प्रादेशिक विद्या प्राधिकरणाने आयोजित केले आहे। त्यात 1800 पेक्षा अधिक शिक्षक प्रशिक्षण घेणार आहेत।
राज्यातील शासकीय फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी या पदवी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनामध्ये वाढ करण्यात आली आहे। बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला। तंत्रशिक्षण संचालनालयानं पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे। नोंदणी प्रक्रियेला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे। आतापर्यंत राज्यभरातील 96,300 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून लवकरच 1 लाख नोंदणीचा टप्पा ओलांडण्यात येणार असल्याचं तंत्रशिक्षण संचालनालयाकडून सांगण्यात आलं। वसई विरार पालिकेच्या सफाई कंत्राटाच्या निविदेचं भवितव्य उच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे। तसेच स्पष्ट करत न्यायालयानं या पालिकेला नोटीस जारी करून सफाई कंत्राटाबाबत खुलासा करण्यात आला। मुंबईसह राज्यात कोविडनं पुन्हा डोकं वर काढलंय। दररोज कोविड बाधित रुग्णांमध्ये वाढ होतीये। काल मुंबई शहरातून 32 तर राज्यभरातून 615 सक्रिय रुग्णांची नोंद झाली। यामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचंही समोर आलंय। गेल्या 10 दिवसात नागपुरात कोरोनाचे 15 नवे रुग्ण आढळले। त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त करण्यात येते। यातील 13 रुग्ण सक्रिय असल्याची माहिती असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मॉन्सूनच्या मोठ्या विश्रांतीनंतर वाढत्या उकाड्यानं मुंबईकर हैराण झालेले आहेत। मुंबईत सध्या तापमान 30च्या खाली आहे। किमान तापमानात वाढ झाल्यानं मुंबईकर हैराण झालेले आहेत। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्याच्या पावसामुळे 2.5 एकर केळी पीक उद्ध्वस्त झालं। 4000 केळीची झाडं जमीनदोस्त झालेली आहेत। नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये 4 सदस्यांच्या प्रभाग रचनेनुसार होणार आहे। 4च्या प्रभाग रचनेमुळे नागपूर मनपात 151 सदस्य संख्या कायम राहणार आहे। ओबीसी महिलांच्या विदर्भस्तरीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे। या अधिवेशनाला विदर्भातील सगळ्या जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। धारावी पुनर्विकास प्रकल्पामध्ये अपात्र ठरणाऱ्या कुटुंबाची रवानगी भाड्याच्या घरात करण्याकरता राज्य सरकारनं धारावी पुनर्विकास प्राधिकरणाला विविध ठिकाणी 541.2 एकर जमीन भाडेपट्ट्यानं देण्यात आली। या जमिनीचा प्राधिकरणासोबत लवकरच करार केला जाणार आहे आणि त्याकरता 45 कोटींचा मुद्रांक शुल्क माफ केला जाणार आहे। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकरता शिवसेनेच्या वतीनं मराठवाड्यामध्ये तालुकानिहाय ट्रॅक्टर मोर्चे काढले जाणार आहेत। त्यानंतर 12 जूनला जिल्हानिहाय चक्काजाम करून महायुती सरकारला जाब विचारला जाणार आहे। एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांच्या या तिहेरी सरकारला क्या हुआ तेरा वादा असा जाब या आंदोलनाद्वारे विचारला जाणार आहे। मनसेचे शहर प्रमुख राहुल कामत हे शिवसेना ठाकरे गटाच्या डोंबिवलीच्या शाखेत गेल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। या व्हिडिओमुळे डोंबिवलीमध्ये पुन्हा मनसे आणि ठाकरे गट एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। सांगलीतील विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला। मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला। मुंबईमध्ये झालेल्या कार्यक्रमात पक्षाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचं भाजपत स्वागत केलं। बातमी आहे जळगावातून। जळगावच्या मंगळग्रह मंदिरामध्ये महिला हिंसाचाराची अनोखी शपथ घेण्यात आली। महिलांवरील होणारे अत्याचार आणि कौटुंबिक हिंसाचाराची हजारो भाविकांनी अनोखी शपथ घेतली। छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपास सर्व्हिस रोडवर अतिक्रमण केलेल्या अनधिकृत बांधकामांवर अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये 92 मोठी बांधकामं पाडण्यात आली तर 67,000 रुपये दंड वसूल करण्यात आला। जळगावच्या पारोळा शहरातील तरुणानं विहिरीत उडी मारून आत्महत्या केली। नैराश्यातून आत्महत्या केल्याचं समोर आलंय। पोलीस ठाण्यात त्याच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। भुसावळ शहरातील बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावर नगरपालिकेकडून काँक्रिटीकरणाचं काम केलं जात आहे। मात्र यावेळी रस्त्यावर दुभाजक टाकण्याला हॉकर्स फळ विक्रेत्यांनी विरोध केलाय। दरम्यान या निषेधार्थ विक्रेत्यांनी काँक्रिटीकरण करण्याचं काम बंद पाडत रस्त्यावर दुभाजक आणि टाकण्याची मागणी विक्रेत्यांनी बंद पाडली। अलिबागमधील युवकांचा अनोखा उपक्रम बघायला मिळाला। पेंट राज्य मार्गाला पडलेल्या खड्ड्यात वडाचं झाड लावून त्याचं पूजन करण्यात आलं। प्रशासनाचं लक्ष वेधण्याकरता वटपौर्णिमेनिमित्त युवकांनी ही शक्कल लढवली। भुसावळ इथं अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेच्या वतीनं स्वच्छता कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेसमोर विविध मागण्यांकरता आमरण उपोषण सुरू केलंय। प्रलंबित मागण्यांकरता त्यांनी उपोषण सुरू केलं।
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून वाहणाऱ्या वाकी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिजाचं उत्खनन केलं जात आहे। प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष आहे। रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत वाळू माफियांकडून वाळूसह नदी काठावर असलेल्या मुरमाचं सर्रासपणे उत्खनन केलं जात आहे। अहिल्यानगरमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी नुकसानीची पाहणी केली। जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचा सरकार प्रयत्न करेल अशी ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आणि सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले। ऐरोली रेल्वे स्थानकाबाहेर ठाणे बेलापूर महामार्गावर मोठा अपघात झाला। रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चायनीज फूड विक्रीकरता वापरल्या जाणाऱ्या गाडीच्या गॅस सिलेंडरमध्ये स्फोट झाला। सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही। कुर्ल्यातील हॉटेलला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या 8 जणांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 50 लाखांची भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले। यावेळी पालिका आपलं कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरलं असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं। गेल्या 11 वर्षांमध्ये जवळपास 29,000 प्रवाशांनी रेल्वे अपघातामध्ये आपले जीव गमावले। जानेवारी 2014 पासून डिसेंबर 2024 पर्यंत रेल्वे अपघातात 28,974 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे।